पनवेल रेल्वे स्थानकावर फुलांची भव्य रांगोळी, केरळ सांस्कृतिक सोसायटीकडून भव्य फुलांची रांगोळी काढण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये रानडुकरांचा धुमाकूळ, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी हैराण। ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात घाणीचं साम्राज्य, सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांचे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कपडे काढून आंदोलन। अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या ठिकाणी योगेश कदम करणार पाहणी, गिरगाव चौपाटीवरील विसर्जन परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची करणार पाहणी। पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर भरमसाठ हरकती, 6000 हरकतीची महानगरपालिकेकडे नोंद, सर्वाधिक हरकती नऱ्हे वडगाव बुद्रुकमध्ये। सोलापुरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या मार्गात बदल, विसर्जन मिरवणुकीसाठी तगडा बंदोबस्त, सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाच्या मिरवणुकीच्या मार्गात बदल। पदवीधर निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरात भाजप निवडणूक लढणार, सदस्य नोंदणीसाठी 3 नेत्यांवर विशेष जबाबदारी। गडचिरोली समृद्ध पंचायत राज अभियानावर कार्यशाळा, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं मार्गदर्शन। वसई विरारमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस, पावसामुळे सकल भागातील मुख्य रस्त्यावर साचलं पाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।